भगवान श्री नरेंद्र मोदी जी का जो पटना में मंदिर बन रहा है उसमें तो अभी जमीन खोजने में टाइम लगेगा, लेकिन मैं आपसे बोलता हूं, आप 1 मिनट के लिए इसको प्रैक्टिकली करके देख लीजिएगा। आप 3 दिन ओम नरेंद्र मोदी नमः, ओम नरेंद्र मोदी नमः 3 दिन लगातार जाप कीजिए। चौथे दिन अगर चमत्कार ना हो तो मुझे हे आहेत देशातले सर्वात मोठे चुतीय लोक। मला वाटायला हे असंच झालं असेल पुरातन काळामध्ये, जे आज श्री राम मंदिर बनत आहे, श्री कृष्ण मंदिर बनत आहे। मला माहित नाही ते देव आहेत का नाही, मी पाहिलेलं नाहीये, पण आज जसं नरेंद्र मोदीचं मंदिर बनत आहे आणि हे खरी गोष्ट आहे, तसंच ते पण मंदिर बनले असतील, जितके देवांचे मंदिर आहेत तसेच बनले असतील, आणि आज आपण काळानुसार पूजा करत आहोत, बेलपत्र वाहत आहोत, फुलं वाहत आहोत, पैसे दान करत आहोत, आणि राम मंदिर मध्ये चोरी झाली आहे 500 कोटींची। आज नरेंद्र मोदीचं मंदिर बनत आहे। आपल्या सर्वांना माहित आहे नरेंद्र मोदी हा कसा प्रधानमंत्री आहे, पण जे पिढ्या येतील या पुढं 200 वर्षानंतर 300 वर्षानंतर ते पण असेच अंधभक्त होणार। ते पण उद्या असंच म्हणणार की नरेंद्र मोदींनी समुद्र पार केलं होतं एका छलांगमध्ये, नरेंद्र मोदीनं एवढा मोठा पर्वत आपल्या एका करंगळीवर उचलला होता, नरेंद्र मोदीने मोठे मोठे चमत्कार केले होते। एक वार ठरवला जाईल नरेंद्र मोदीचा की ह्या वारी त्यांचा उपवास केल्याने खूप चांगला पती मिळतो, आणि असेच गैरसमज, असेच अंधविश्वास पसरत जातात आपल्या भारतात। आणि ज्या महिला आहेत, ज्या अनपढ आहेत, ज्या शिकलेल्या नाहीत, त्या या अंधश्रद्धेमध्ये बुडून हे पूजा कर्म कांड करत बसतात, आणि असेच कितीतरी मंदिर। आता तुम्हीच विचार करा, किती देव बदलतो आपण वर्षानुवर्षे। पहिले साईबाबाचा ट्रेंड होता, त्याच्या आधीच्या काळात संतोषी माताचा ट्रेंड होता, आता तर संतोषी माताचं नामो निशाणच नाही, ते शुक्रवारचा उपवास कुठं गेलाय काय ते माहित नाही। त्यानंतर साईबाबाचा ट्रेंड आला, त्यानंतर पुन्हा कितीतरी देवाचे ट्रेंड आले, आणि आता सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे खाटू श्याम। याआधी मी खाटू श्याम बाबाचं नाव सुद्धा ऐकलं नव्हतं, या 2 वर्षात ते पण रीलच्या मार्फत मला कळत आहे की खाटू श्याम नावाचा देव पण असतो। आणि पुढे जाऊन 100-200 वर्षानंतर जेव्हा आपण जिवंत नसाल, तेव्हा आपले लेकरं बाळ नातू पत्रोंडला कळणार की नरेंद्र मोदी नावाचा एक देव आहे, ज्याचं खूप मोठं मंदिर पटना या ठिकाणी आहे। मजाक बनवून टाकले देवाला।